समछेद अपूर्णांकात रूपांतर करा. 3/4. ओके. आता हे 3 काय आहेत? अंश आहेत. 4 काय आहे? छेद आहे. 5 काय आहेत? अंश आहे. 8 काय आहे? छेद आहे. आता 3/4 गुणुले 8 असं करायचं. आपलं उत्तर काढण्यासाठी काय करायचं? 3 गुणुले 8 किती होणार? छेद 4 गुणुले 8. ठीक आहे. आपलं एक उत्तर झालं. हे उत्तर झालं. आता हे करायचंय. 5/8 5/8 गुणुले 4 बरोबर. 5 गुणुले 4 किती होतात? 8 गुणुले 4 किती होतात? मगाशीच बघितलं आपण. ठीक आहे. हे दोन आपली उत्तर आली. आता काय करायचंय? 24/32 20/32 झाले सेम. हे छेद आहेत ना, हे दोन सेम झाले ना. समछेद करायचे आहेत, सेम झाले. पण आपल्याला ह्याला अजून छोटं संक्षिप्त रूप द्यायचंय. मग काय करायचं? कुठल्या पाड्यामध्ये येतं ते बघायचं. ठीक आहे. 2च्या पाड्यामध्ये येतं आणि कुठल्या पाड्यामध्ये येतं? 4च्या पाड्यामध्ये येतं ना. हे दोन्ही येतात ना, दोन्ही अपूर्णांक येतात ना त्यांचे, छेद आणि अंश. 4च्या पाड्यामध्ये गेलं तर किती होणार? हे 4/4 आलं. हे किती आहेत? 4च्या पाड्यामध्ये 32. 8 आहे. ठीक आहे. आता 20 बघूया. 4च्या पाड्यामध्ये 20 कधी येतात? 5. 4×5 20 बरोबर. 4×5 20 आणि मगाशीच आपण बघितलं की 8 आहेत. 4×8 30 है ना. झाले छेद समान 8/8. त्याचं छोटं रूप पण घेतलं आपण. किती?